सायको किलर पूनमची कहाणी खरं तर खूप काही सांगणारी आहे। पूनमच्या हत्याकांडाच्या या सगळ्या सत्राची सुरुवात झाली 2023मध्ये। पूनम सासरी सोनीपतमधल्या बोहड गावात गेली। तिने तिथे नंदेच्या मुलीला टपमध्ये बुडवून मारलं। नंदेची लहानगी मुलगी आपल्यापेक्षा सुंदर दिसते असं तिला वाटलं आणि या सुंदर मुलीला खरं तर तिने टपमध्ये बुडवून मारलं। तिचा हा सगळा प्रकार तिच्या लहान मुलाने सुद्धा बघितला आणि तिच्यामधला हैवान पुन्हा एकदा जागा झाला। पोटच्या गोळ्याला सुद्धा तिने त्याच पद्धतीने संपवून मारलं। मुलांचा अपघाती मृत्यू झालाय असं भासवण्यासाठीचं तिने हे नाटक रचलं। ती धावे मोकलून रडत होती आणि सगळ्यांना वाटलं मुलं अपघातीच गेली। कुठलाही तपास झाला नाही आणि तिचे 2 खून पचले। त्यानंतर 2025 उगवलं आणि पूनम तिच्या माहेरी सिवाह नावाच्या गावाला गेली। भावाची मुलगी जिया तिच्यापेक्षा सुंदर होती। तिला बघताच पूनमचा पुन्हा एकदा जळफळाट सुरू झाला। आपल्यापेक्षा ही मुलगी सुंदर कशी असू शकते आणि खरं तर सगळेजण हिच्याशी का बोलतायत, हिला का जवळ घेतायत याने तिला पछाडलं आणि तिने भाचीला मारण्याचा कट रचला। रात्री झोपण्यापूर्वी भावाच्या मुलीला तिने प्रेमाने जवळ घेतलं। ती मुलगी सुद्धा विरघळली। तिने आईवडिलांना सांगितलं की आज रात्री मी आत्तूकडेच झोपेल आणि त्यानंतर त्या निरागस मुलीलाही पूनमने मारून टाकलं। रात्री 2च्या सुमारास पूनम उठली। तिने जियाला कडेवर घेतलं, तिला गोठ्यात नेलं आणि तिथे असलेल्या हौदामध्ये बुडवून मारलं। पण हा सुद्धा एक अपघात असल्याचं लोकांना वाटलं आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे पूनमची हिंमत वाढत गेली। दिवस 1 डिसेंबर 2025 एका लग्न सोहळ्याला ती गेली होती आणि तिथे तिने 4थी हत्या केली आणि तिचं बिंग फुटलं, तिला अटक झाली। या लग्नामध्ये तिने 6 वर्षाची विधी बघितली। गोड गोजिरी विधी, सगळेजण तिला जवळ घेत होते, तिचं कौतुक करत होते। पूनमला हे सहन होत नव्हतं। ही माझ्यापेक्षा सुंदर कशी, हिला सगळेजण जवळ का घेतायत, हिचं कौतुक का करतायत। पुन्हा एकदा तिच्यामधला हैवान जो आहे तो जागा झाला आणि तिच्यामधल्या वाईट विचारांनी तिच्यावरती पुन्हा एकदा कब्जा केला। पूनम विधीला छतावरती घेऊन गेली आणि तिथे टबमध्ये बुडवून मारायला लागली। यावेळी विधीने सुटण्याचा प्रयत्न केला, दोघींमध्ये झटापट झाली। पूनमचे कपडे भिजले, विधी मात्र गेलेली होती। विधीची हत्या केल्यानंतर ती धावत पळत खाली आली। तेव्हा कुटुंबातल्या लोकांनी तुझे कपडे कसे काय भिजले असं तिला विचारलं। तेव्हा तिने प्रत्येकाला वेगळी कारणं सांगितली। म्हणजे कोणाला सांगितलं कपडे चुकून भिजले, कोणाला सांगितलं पिरियड्स आलेले आहेत, प्रत्येकाला वेगळी कारणं सांगितली आणि तिकडे थोड्या वेळाने विधीचा मृतदेह पाण्यामध्ये टबात सापडला। बरं, तो टबही इतका लहान होता की त्याच्यामध्ये बुडून मरणं शक्यच नव्हतं, कारण विधी 6 वर्षांची होती। त्यातच सगळ्यांना पूनम भिजल्याचं आठवलं आणि मग तिच्यावरती संशय बळावला। अखेर CCTV चेक करण्यात आले आणि त्याच्यामध्ये पूनम जाताना आणि येताना दिसली। सुंदर दिसण्याची आवड ही तिचा हट्ट बनलेला होता आणि त्यातनंच हे सगळं तिने केल्याचं पोलिसांना सांगितलं।